नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र येथील बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी या गावातील घटना। या गावामध्ये राहणारे नितीन कळसकर हा त्यांची पत्नी, एक मुलगा मुलगी आणि आपल्या आईसह तो राहत होता। नितीनकडे 3.5 एकर शेती होती। तसेच त्याने आपल्या चुलत भावाची 2 एकर शेती सुद्धा बटाईने केली होती। शेतीच्या उत्पन्नावर नितीन आपल्या कुटुंबाचा प्रपंच चालवत होता। घरच्या शेतीमध्ये त्याने गहू आणि हरभरा पेरला असून बटाईने केलेल्या शेतामध्ये त्याने कपाशी लावली होती। मोठा मुलगा आदित्य याचे BCAचे शिक्षण घेतो, तर मुलगी ही गावातील शाळेत शिक्षण घेत आहे। सुखी संसार असताना नितीनला अवदसा आठवली। घरात एक चांगली सुस्वभावी बायको असताना गावातीलच एका महिलेसोबत नितीनचे सूत जुळले। त्या महिलेसोबत नितीनची मैत्री गावभर झाली। पत्नी गंगाला पतीचे प्रेमचाळे समजल्याने ती आपल्या पतीवर चांगलीच खवळली। तिने पतीची चांगलीच खरडपट्टी काढली। मात्र त्या महिलेच्या प्रेमात वेडा झालेला नितीन पत्नीचे काही ऐकत नव्हता। नितीनच्या या बाहेरखालीपणामुळे त्यांच्या घरामध्ये शांतता भंग होऊन नेहमी नवरा बायकोमध्ये कटकटी होऊ लागल्या। या नेहमीच्या कटकटीतून सुटका मिळविण्यासाठी व अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या गंगाचा आवाज कायमचा बंद करण्याची योजना नितीनच्या डोक्यामध्ये येत होती। तर नवऱ्याचे प्रताप आपल्या माहेरी सांगण्याची वाट गंगा पाहत होती। दिनांक 15 जानेवारीला संध्याकाळी गंगाच्या आईचा तिला फोन आला। त्यावेळी गंगाने आईला 22 तारखेला माहेरी येऊन माझ्या घरात सुरू असलेला प्रकार सांगते असे तिने आपल्या आईला सांगितले होते। त्यामुळे नितीन हा अस्वस्थ बेचैन झाला होता। पत्नी गंगा आता आपले प्रताप आपल्या सासरवाडीत सांगण्याआधीच तिला संपवले पाहिजेत म्हणून तो संधीची वाट पाहू लागला। दिनांक 21 तारखेला रविवारी गंगाचा काटा काढण्याची योजना नितीन याने आखली। त्याने त्याच दिवशी कामासाठी महिला मजूर सांगितल्याच नाही। सकाळीच तो शेतात स्प्रिंकलरचे पाईप बदलून परत आला। नितीन सकाळीच उठला। घरच्या शेतीत गव्हास पाणी देण्यासाठी मुलगा आदित्य सह दुचाकीने तो निघून गेला। जाताना त्याने आपली पत्नी गंगाबाईस तू बटाईने केलेल्या शेतात जा आणि कापूस वेच, आज मजूर महिला मिळाल्या नाहीत असे त्याने सांगितले। पतीने बटाईने केलेल्या शेतात जाऊन कापूस वेचण्यासाठी निघाल्या। गंगाबाईने सकाळीच सर्वांचा स्वयंपाक केला। त्या दिवशी पुत्रता एकादशी असल्याने गंगाबाईचा त्या दिवशी उपवास होता। त्यामुळे स्वतःसाठी फराळाचा डब्बा घेऊन गावापासून जवळच असलेल्या बटाईच्या शेतात त्या निघून गेल्या। दुपारी 11 वाजताच्या सुमारास नितीन घरगुती वापराचा चाकू घेऊन शेतात गेला। शेतात गेल्यावर त्याची पत्नी गंगासोबत त्या महिलेच्या संबंधावरून वाद होऊ लागला। या वादात खवळलेल्या पती नितीन याने चाकू घेऊन पत्नीच्या अंगावर तो धावला। चाकूने वार करणार तेवढ्यात गंगाने हाताने त्याचे वार अडवल्याने तिच्या हातावर चाकूच्या जखमा झाल्या। नितीन याचे रौद्ररूप पाहून आरडाओरडा करत गंगाबाई घाबरून कपाशीच्या शेतात पळू लागली। पळताना गंगाच्या पायातील चप्पल शेतात पडली। गंगा पळत असताना शेतातील एका कडुनिंबाच्या झाडाजवळ नितीनने तिला पकडून तिचे डोके निंबाच्या झाडावर जोरात आदळले। गंगा घाबरून अर्धमेली होऊन पडली असताना शेतात त्याच वेळी जवळच असलेल्या वजनदार दगड उचलून नितीन याने तिच्या डोक्यात घातला। तसे रक्ताचे फवारे उडाले। तो एवढ्यावरच न थांबता त्याने 4 वेळा दगड तिच्या डोक्यात घातला। गंगाबाई ही गतप्राण झाल्याची खात्री पटल्याने नितीन घरी आला। आंघोळ करून गंगाच्या खुनाचा आळ घेण्यासाठी त्याने एक दुसरी योजना आखली। दुपारी 3 वाजताच्या सुमारास गंगाला शेतातून आणण्याचे त्याने नाटक करत
तो शेतात आला. तो शेताच्या धुऱ्याजवळ हाकेच्या अंतरावर एका झाडाखाली पत्ते खेळत असलेल्या गावकऱ्याजवळ गेला. त्या लोकांकडे माझी पत्नी गंगाबाई या हिच्याबाबत चौकशी केली. पत्ते खेळणाऱ्याने गंगास पाहिले नसल्याचे तेथील त्यांनी सांगितले. तेव्हा त्याने सर्व पत्ते खेळणाऱ्यांना पत्नीला शोधण्यासाठी येण्याची विनंती केली. त्यामुळे ते पत्ते खेळणारेही गंगा शोधू लागले. पण ती कुठेही दिसत नसल्याने घाबरलेल्या अवस्थेत नितीन घरी आला. त्याने गल्लीतील नागरिकांना गोळा करून माझी पत्नी कुठे दिसत नाही आणि तिथे विशिष्ट समाजाचे लोक आहे असे सांगून गावातील लोकांना शेतात नेले. गंगाचा शोध घेतल्यावर तिची एक चप्पल कपाशीच्या सरीत तर दुसरी थोड्या अंतरावर पडलेली होती. तर कपाशीची पोतळी भरलेली होती. म्हैशी चारायला आलेल्या एका गुराख्याने शेतात गंगाचा मृतदेह पडल्याचे उपस्थितांना दाखविले. पत्नीचा मृतदेह पाहताच नितीन घाबरला. त्याला काय करावे काही सुचत नव्हते. या गंभीर घटनेची माहिती मिळताच वडनेर येथे उपस्थित असलेले नांदुरा पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी आपल्या सहकार्यासह घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी कळसकर यांनी बटाईने केलेल्या शेतात गावातील नागरिकांची प्रचंड गर्दी जमली होती. कपाशीच्या शेतात गंगा कळसकर यांचा मृतदेह पडलेला होता. चेहरा दगडाने ठेचल्याने विद्रूप झाला होता. तर काही अंतरावर रक्ताने माखलेले दगड पडले होते. तर घरगुती वापराचा रक्त लागलेला चाकूही पडलेला होता. मृतक गंगा यांच्या हातावर चाकूने वार केले होते. घटनास्थळी नितीन कळसकर शेतात शेजारी पत्ते खेळणाऱ्या एका विशिष्ट समाजाच्या व्यक्तींनी पत्नीवर अत्याचार करून तिचा खून केल्याचे पोलिसांना सांगत होता. तर त्या व्यक्तींना शिवीगाळ करून गावातील नागरिकांना माझ्या पत्नीवर या लोकांनी अत्याचार केल्याचे ओरडून सांगत होता. त्याचे नातेवाईक मृतकावर अत्याचार झाल्याचे पोलिसांना सांगत असल्याने त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. चिडलेल्या नागरिकांना शांतता ठेवण्याचे त्यावेळेस त्यांनी आवाहन केले. संशय असलेल्या त्या गावकऱ्यांची त्यांनी कसून चौकशी केली. वडनेर गावात पोलीस बंदोबस्तात तैनात करण्यात आला. ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकास त्यावेळेस पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह स्थानिक आरोग्य केंद्रामध्ये पाठविला. श्वान राणीने त्या महिलेच्या मृतदेहाजवळ घुटमळत मृतकाचा पती नितीन यांच्याकडे धाव घेतली. शेतात पडलेल्या रुमालाचा वास दिल्यानंतर नितीनकडेच श्वानाने धाव घेतली. स्वाभाविक पोलिसांना नितीनवर संशय आला होता. नितीन कळसकर यांच्या फिर्यादीवरून मृत गंगा कळसकर वय वर्ष 35 यांच्या खून प्रकरणी नांदुरा पोलिसांनी भांडवी कलम 302 नुसार गुन्हा दाखल केला. गंगाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी बुलढाणा येथे हलविण्यात आला होता. पण बुलढाणा येथे मृतकाचे काही विशिष्ट नमुने घेण्याची व्यवस्था नसल्याने त्यांनी दुसऱ्या दिवशी तो मृतदेह अकोला येथे पाठविण्यात आला. मृतदेहाची अकोला येथे उत्तरीय तपासणी झाल्यानंतर 22 तारखेला 9:30 वाजता मृत गंगावर मोठ्या शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. शेतात कापूस वेचणाऱ्या महिलेवर अत्याचार करून निर्घृण खून झाल्याची खळबळ निर्माण झाली. विविध शंका कुशंका व्यक्त केल्या जात होत्या. विशिष्ट समाज व नागरिकावर संताप व्यक्त होत होता. 23 तारखेला नांदुरा पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक तीव्र केली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मृतकाचा पती नितीन हा 11 वाजता घटनास्थळी आल्याचे निष्पन्न झाले. तर मृतकावर अत्याचार झाला नसल्याचा प्राथमिक अभिप्राय पोलिसांना वैद्यकीय अधिकाऱ्याकडून प्राप्त झाला होता. त्यामुळे वेळ न घालवता पोलिसांनी नितीन यास ताब्यात घेऊन विविध प्रश्नांची शरबत्ती केली. पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरे देताना नितीनची बोबडी वळली. त्याने सरळ पोलिसांना शरण्यात घडलेला सर्व प्रकार कथन केला आणि अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा त्याने काटा काढून
खुनाचा आरोप विशिष्ट समाजाच्या नागरिकावर लावत दोन समाजात तीड निर्माण करण्याचा प्रयत्न त्याने केला। दूध का दूध पानी का पानी करत परत एकदा कानून के हात बहुत लंबे होते है हे नांदुरा पोलिसांनी यावेळी दाखवून दिले। संशयित आरोपी नितीनची रवानगी कारागृहात झाली असून दोन्ही मुले आई वडिलांना आता पोरकी झाली आहे। त्यामुळे अनैतिक संबंधात अखंड बुडालेल्या नितीनने स्वतःच्या हाताने स्वतःच्या घराची राख रांगोळी केली। पुढील घटनेचा तपास पोलीस अधीक्षक आणि त्यांचे सहकारी करीत आहेत।